Okay, today we are going to see the second lecture of the quadratic equation. ठीक आहे, आपण बघूया. ओके, या ठिकाणी आपण बघूया काही क्वेश्चन्स आहेत. काल आपण काही थेरॉटिकल पार्ट बघितला आणि काही सॉल्व्ड एक्झाम्पलही बघितले होते. ठीक आहे, बघा क्वेश्चन आपण या ठिकाणी बघू. 2.1 मधला 2.1 एक्सरसाइज किंवा आपण प्रॅक्टिस सेट 2.1 बघतोय. ठीक आहे, डिसाइड द वेदर द फॉलोइंग आर क्वाड्रॅटिक इक्वेशन्स आर नॉट. क्वेश्चन 2 बघतोय. फर्स्ट एक थेरोटिकल आहे, त्याचं काही गरज नाही. जे लागत आहेत आपल्याला सगळे ते व्यवस्थित बघूया. डिसाइड वेदर द फॉलोइंग, डिसाइड वेदर the following are quadratic equations or not. फर्स्ट वन कोणतं दिलेलं आहे बघा. एक्स स्क्वेअर प्लस 5x मायनस 2 इज इक्वल टू 0. एक्स स्क्वेअर प्लस 5x मायनस 2 इज इक्वल टू 0. क्वाड्रॅटिक इक्वेशन कोणते असतात, ज्याच्यामध्ये बघा वन व्हेरिएबल मस्ट बी देअर. एकच व्हेरिएबल पाहिजे. व्हेरिएबल म्हणजे एक्स किंवा वाय किंवा ए किंवा बी किंवा झेड, जे काय असेल एलिमेंट एकच पाहिजे पण. ठीक आहे, आणि मॅक्झिमम पॉवर ऑर द मॅक्झिमम इंडेक्स इन द गिवन इक्वेशन मस्ट बी 2. किती पाहिजे, 2 पाहिजे. तर इथे दोन्ही पण आहे. हिअर व्हेरिएबल इज 1 and maximum index is 2. Therefore it is a quadratic equation. ठीक आहे, सेकंड आपण या ठिकाणी बघूया. सेकंडच्या ऐवजी आपण थर्ड घेऊ डिरेक्टली. आता जे हार्ड जे इझी ते तुम्ही सॉल्व्ह करा. त्यातले जे थोडंसं असं वाटतं की कन्फ्यूज होऊ शकतं, तर ते आपण बघूया. वाय स्क्वेअर प्लस 1 अपॉन वाय, वाय स्क्वेअर प्लस 1 अपॉन वाय इज इक्वल टू 2. आता ह्या केसमध्ये आपल्याला काय करावं लागेल, डिवाइड बाय वाय. क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये म्हणजे व्हेरिएबल डिनॉमिनेटर मध्ये नकोय आपल्याला. डिनॉमिनेटर मध्ये नकोय, मग मी काय करतो, याला घालवण्यासाठी या ठिकाणी वाय ने मल्टिप्लाय करतो थ्रू आउट द इक्वेशन. मल्टिप्लाइंग बाय वाय, मल्टिप्लाइंग बाय वाय. वाय ने मल्टिप्लाय केलं, इथे काय येईल, वाय क्यूब. वाय ने याला केलं, वाय वाय कॅन्सल 1. वाय ने याला मल्टिप्लाय केलं 2y. देअरफॉर वाय क्यूब मायनस 2y इज इक्वल टू 1. ही इक्वेशन भेटला आपल्याला. ठीक आहे, हिअर variable is 1 but maximum index is 3. Therefore it is not a quadratic equation. ओके, ठीक आहे. व्हेरिएबल 1 आहे, ठीक आहे, नो प्रॉब्लेम. ह्या 1ला जर इकडे आणला आपण, समजा याला 1 हा इथे प्लस 1 होता. ठीक आहे, प्लस 1 इज इक्वल टू 0. ठीक आहे, आता हे जे इक्वेशन आहे याच्यामध्ये व्हेरिएबल वाय आहे फक्त. बट या ठिकाणी याची जर हायेस्ट पॉवर आहे, मॅक्झिमम इंडेक्स जो आहे तो 3 आहे, 2 नाही आहे. तो आपल्याला 2 लागतो. त्यामुळे इट इज नॉट द क्वाड्रॅटिक इक्वेशन. मला लिहायला जागा नाही, मी सगळं रफ करणार आहे. यानंतर अजून 2 एक्झाम्पल बघू आणि पुढे जाऊ. राईट डाऊन दिस. ओके, या ठिकाणी आता नेक्स्ट त्याच्यातलंच क्वेश्चन म्हणजे क्वेश्चन 2 मधलाच क्वेश्चन नंबर आय थिंक हा 4 आहे. ठीक आहे, 4 मध्ये काय दिलेलं आहे त्यांनी, एक्स प्लस 1 अपॉन एक्स इज इक्वल टू मायनस 2. क्रॉस मल्टिप्लाय केलं, एक्स स्क्वेअर प्लस 1 किंवा एक्सने मल्टिप्लाय केलं थ्रू आउट द इक्वेशन. एक्स स्क्वेअर एक्स एक्स कॅन्सल आणि इकडे एक्सने मायनस 2x. देअरफॉर एक्स स्क्वेअर मायनस 2x इकडे आला प्लस 2x विच इज इक्वल टू 0. ठीक आहे, हिअर काय व्हेरिएबल
is 1 and maximum index is 2, therefore it is an quadratic इक्वेशन. ठीक आहे. चला त्यानंतर नंबर 5 एवढं काय नाही, मल्टिप्लाय करायचं आहे, क्रॉस मल्टिप्लाय. आपण काय करू, नंबर 6 बघू याच्यामध्ये. ठीक आहे. 2 and 5 तुम्ही होमवर्क म्हणून घ्या. नंबर 6 बघा, mq plus 3m square, mq plus 3m square minus 2 is equal to 3m cube. पहले इकडे आणलं m cube minus 3m cube plus 3m square minus 2 is equal to 0. ही टर्म LHS ला आणली, प्लस ची झाली मायनस. हे बघा m cube minus 3m cube that is minus 2m cube plus 3m square minus 2 is equal to 0. Here काय म्हणणार आपण, व्हेरिएबल इज 1 but maximum index is 3, therefore it is not a quadratic equation. Are you getting this? 3 ना मॅक्झिमम इंडेक्स नाही चालणार. ठीक आहे, मॅक्झिमम 2च पाहिजे इंडेक्स. ठीक आहे, हे कॉन्स्टंट टर्म प्लस उद्या मायनस उद्या काही प्रॉब्लेम नाही. तर एवढा पार्ट व्यवस्थित लिहून घ्या, लगेच मग पुढच्या टाईपचा आपण एक्झाम्पल बघणार आहे. राईट डाऊन दिस. नेक्स्ट क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर 3 मध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे, राईट द फॉलोइंग इक्वेशन्स इन the form of ax square plus bx plus c is equal to 0 and also write the values of a comma b comma c. बघा त्यातलं फर्स्ट एक्झाम्पल आपण बघूया, जे हार्ड वाटत काही मी होमवर्क पण देईल. 6 आहेत त्याच्यामध्ये, 2-3 आपण सॉल्व्ह करू, 2-3 तुम्ही घरी सॉल्व्ह करा. ठीक आहे, तुम्हाला आयडिया येण्यासाठी मी इथं लिहितोय सगळं. 2y is equal to 10 minus y cube. y cube एक स्क्वेअर आहे, येस इट्स अ y स्क्वेअर. ठीक आहे, therefore y स्क्वेअर ला इकडे आणा प्लस y स्क्वेअर. ठीक आहे, हा 2y लेफ्ट साइडलाच आहे, 10 राइट साइडला त्याला LHS ला आणलं, -10 which is equal to 0 आलं, which is in the form of ax square plus bx plus c. उतरत्या क्रमाने लिहिला, पहिल्या व्हेरिएबलचा स्क्वेअर, दुसरा व्हेरिएबल आणि तिसरा कॉन्स्टंट, ह्या पद्धतीने आपण लिहिलंय त्याला. ठीक आहे, therefore a is equal to a म्हणजे पहिला व्हेरिएबल जो स्क्वेअर आहे त्याचा कोएफिशियंट इथे किती आहे 1, हा किती आहे y, त्याचा कोएफिशियंट b इज इक्वल टू किती आहे 2 आणि इथं किती आला -10. ठीक आहे, ओके. नेक्स्ट पार्ट, सेकंड एक्झाम्पल बघू. यांनी काय दिलेलं आहे या ठिकाणी, x minus 1 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 2x plus 3. ओके, बघा therefore याला कसं लिहिता येईल, ब्रॅकेट स्क्वेअर करून घ्या, x square minus 2 into first term into second term, x into 1 that is x, that is 2 into x into 1 that will be 2x. ठीक आहे, मायनस असल्यामुळे इथे मायनस, प्लस सेकंड टर्मचा स्क्वेअर 1 चा स्क्वेअर that will be 1 which is equal to 2x राईटला प्लस 3. therefore x square minus 2x plus 1 हे दोन्ही टर्म LHS ला आणू, प्लसचं मायनस झालं, प्लसचं मायनस झालं, which is equal to 0. therefore x square minus 2x minus 4x 1 minus 3 that is minus 2 which is equal to 0. This implies that a is equal to 1, b is equal to -4, c is equal to -2. ठीक आहे, चला थर्ड एक्झाम्पल बघू आपण. कदाचित जागा या ठिकाणी पुरेल की नाही आयडिया नाही, बघू आपण. ठीक आहे, ओके. थर्ड तुम्ही सॉल्व्ह करा, फोर्थ बघू आपण.
या ठिकाणी थर्ड होमवर्क. ठीक आहे. नंबर 4 बघू. 3m स्क्वेअर इज इक्वल टू 2m स्क्वेअर मायनस 9. therefore m स्क्वेअर एका साईडला आलो आपण 3m स्क्वेअर मायनस 2m स्क्वेअर मायनस 9 इकडे आला का प्लस 9 इज इक्वल टू 0. 3m स्क्वेअर मायनस 2m स्क्वेअर 3 मधून 2 गेले 1 उरला m स्क्वेअर दॅट इज हियर. m आहे का नाही मग 0m लिहा आणि इकडे कॉन्स्टंट या फॉर्म मध्ये आणलं बघा. ax स्क्वेअर प्लस bx प्लस c शेवटी कॉन्स्टंट b इंटू एक्स. आता इथं x च्या जागेवर m आहे पण m च्या पॉवर म्हणजे m ची पॉवर 1 असलेली टर्मच नाहीये वरती नसल्यामुळे मी 0m लिहिलं. 0m टू m विल बी 0 ते निघून गेली आणि या दोघांचं कॅल्क्युलेशन m स्क्वेअर हा 9 ॲज इट इज. फक्त ह्या उतरत्या क्रमाने डिसेंडिंग ऑर्डर मध्ये m च्या लिहावं म्हणून आपल्याला इथं 0m लिहावा लागला. This implies that a is the coefficient of m square which is 1, b is the coefficient of n which is 0, c is the constant which is nothing but over here it is 9. ठीक आहे. These are the 3 examples. याच्यानंतर आय थिंक अजून एक कोणतं बघायची गरज. ठीक आहे एक बघून घेऊ 6 नंबरचं 5th पण होमवर्क यामधलं ठीक आहे क्वेश्चन 3 मधलं. राईट डाऊन दिस. याच्यानंतर पुढे जाऊ आपण. ओके मग आता क्वेश्चन 3 मधला 6th बघून घेऊ आपण. ठीक आहे. क्वेश्चन 3 मधला 6 काय एक्स स्क्वेअर मायनस 9 इज इक्वल टू 13. therefore एक्स स्क्वेअर मायनस 9 13 इकडे आला मायनस 13. एक्स स्क्वेअर मायनस 9 मायनस 13 दॅट विल बी मायनस 22 इज इक्वल टू 0. एक्स ची टर्म नसल्यामुळे मी 0x लिहितो इथे. 0 इंटू एक्स दॅट विल बी 0 आणि ही टर्म ॲज इट इज या ठिकाणी राहणार. ओके. This implies that a is the coefficient of x square, b is the coefficient of x, c is the constant with sign. This is all about the question number 3. Now we are going to see the question number 4 in which they have given determine whether the values of the given against each of the quadratic equation are of the roots of the equation. ठीक आहे. रूट्स ऑफ इक्वेशन आहे का ते बघायचं आहे. क्वेश्चन नंबर 4 मी तुम्हाला इथे लिहून देतो काय आहे आणि त्यानंतर मी एक्झाम्पल लिहिणार आहे. बघा डिटरमाइन वेदर द गिवन व्हॅल्यूज आर द डिटरमाइन वेदर द गिवन व्हॅल्यूज आर द रूट्स ऑफ quadratic इक्वेशन. ठीक आहे. हा क्वेश्चन लिहून झालं. क्वेश्चन लिहा नंबर 4. त्यातलं फर्स्ट आपल्याला लिहायचंय. मी हे रफ करणार आहे. एवढा पाठ लिहून घ्या पटकन. बघा फर्स्ट काय दिलेलं आहे त्यांनी क्वाड्रॅटिक इक्वेशन काय दिलेलं आहे बघा या ठिकाणी क्वेश्चन नंबर 4 मध्ये एक्स स्क्वेअर प्लस 4x मायनस 5 x square plus 4x minus 5 is equal to 0. x is equal to 1, x is equal to minus 1. ह्या दोघांसाठी चेक करायचं. ठीक आहे. तर सगळ्यात पहिले आन्सर लिहिताना कसं लिहायचं बघा. हा लिहिताना गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन मी शॉर्ट फॉर्म यूज करतोय. तुम्ही शॉर्ट फॉर्म यूज करायचा नाहीये. ठीक आहे. लिहायला जरा जागेची अडचण आहे ना त्यामुळे काही वेळेला मला शॉर्ट फॉर्म्स यूज करावे लागतात. ओके. बघा काय दिलेलं आहे एक्स स्क्वेअर प्लस 4 मायनस 5. आता आपल्याला काय करायचं या ठिकाणी लक्षात घ्या. सगळ्यात आधी दिलेला ह्या व्हॅल्यू x इज इक्वल टू 1 याचा रूट आहे की नाही. x इज इक्वल टू मायनस 1 याचा रूट आहे की नाही चेक करायचंय. रूट आहे की नाही चेक करण्याआधी ते सोल्युशन आहे की नाही हे आपल्याला सगळ्यात पहिले त्या ठिकाणी चेक करायचं असतं. ठीक आहे. मग ते करण्यासाठी इक्वल टू 0 घेऊ नका. चेक करायचं असेल तर इक्वल टू 0 घ्यायचं नाही. मग आता इथे म्हणायचं फक्त लेफ्ट हँड साइड घ्यायचा. ठीक आहे. कन्सिडर x is equal to 1. पुटअप केलं therefore which is equal to याची व्हॅल्यू बघू. 1 पुटअप केला 1 स्क्वेअर प्लस 4 into 1 minus 5. 1 plus 4 minus 5 which is equal to 0. येस व्हॅल्यू पुटअप केल्यावरती व्हॅल्यू ह्या ठिकाणी
0 आलेली आहे क्वाड्रॅटिक इक्वेशनची. ह्या ठिकाणी काय म्हणता येईल, देअरफॉर x इज इक्वल टू 1 इज द सोल्युशन ऑफ द गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन. ओके, therefore x is equal to 1 किंवा 1 is the one of the root of equation. जे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे त्याच्यातील एक रूट आहे. दोन रूट्स असतात. किती रूट्स असतात, दोन रूट्स असतात. तर त्यातला इज इक्वल टू 0 आली व्हॅल्यू पुटअप केल्यावर ते सोल्युशन आहे. x इज इक्वल टू 1 इज द सोल्युशन अँड इट इज द रूट ऑल्सो. अजून काय दिलेलं आहे, अँड कन्सिडर x इज इक्वल टू -1. पुटअप करू चला. x इज इक्वल टू -1 याच्यामध्ये x² प्लस 4x मायनस 5 टाका व्हॅल्यू. -1 चा स्क्वेअर 4 इंटू -1 -1 चा स्क्वेअर -1 इंटू -1 दॅट इज +1. फक्त 1 असल्यामुळे ठीक आहे. प्लस 4 इंटू -1 -4 -5 -4 -5 -9 -1 plus 1 -8 which is not equal to 0. 0 आला का ती व्हॅल्यू नाही आली. therefore x is equal to -1 is not solution of quadratic equation. Therefore -1 is not a root of given quadratic equation. Are you getting this? जास्त हार्ड नाही आहे, व्यवस्थित कॉन्सन्ट्रेशनने बघायचं. फक्त व्हॅल्यूज पुटअप करायचे. इक्वल टू 0 आलं म्हणायचं इट इज अ रूट, नाही आलं म्हणायचं इट इज नॉट अ रूट. राईट ऑन दिस. पुढचं एक्झाम्पल बघणार आहे सेकंड यातला. ओके, सेकंड क्वेश्चन नंबर 4 मधला सेकंड. ठीक आहे, काय दिलेलं आहे त्यांनी आता या ठिकाणी बघूया. 2m² - 5m इज इक्वल टू 0. m च्या व्हॅल्यूज काय पुट करायच्या आहे, 2 and 5/2. बघूया इक्वेशन बरोबर लिहिलंय का चेक करू. दिस इज फ्रॉम द क्वेश्चन 4 मधला 2 आहे, सेकंड आहे. ठीक आहे, गिवन quadratic equation 2m² - 5m is equal to 0. Consider नेहमीप्रमाणे काय, m is equal to 2. पुटअप करा व्हॅल्यू which is equal to 2 into 2² 5. फक्त इक्वल टू 0 नाही करायचं, चेक करायचं आहे आपल्याला. रूट फाइंड आउट करायचं आहे, एवढाच पार्ट लिहायचा. ठीक आहे, इंटू 2. ज्या ज्या ठिकाणी m आहे त्या ठिकाणी आपण 2 पुटअप केला. 2 चा स्क्वेअर 4 4 into 2 8 minus 5 to the 10 which is equal to 8 minus 10 minus 2 which is not equal to 0. Therefore m is equal to 2 is not solution of quadratic equation. given quadratic म्हणा किंवा quadratic equation म्हणा. Therefore it is not a root of equation. दिलेल्या इक्वेशनचा ते रूट सुद्धा नाही. ठीक आहे, नाव कन्सिडर कोणती व्हॅल्यू, m is equal to 5/2. इक्वेशन काय होतं आपलं, 2m² - 5m. चला व्हॅल्यू पुटअप करूया. त्या ठिकाणी 2 into 5/2 ब्रॅकेट स्क्वेअर. ज्या ज्या ठिकाणी m आहे त्या ठिकाणी 5/2. कॅल्क्युलेशन करूया. 5 चा स्क्वेअर 25 हे बघा 2 into 25 डिवाइड बाय 2 चा स्क्वेअर 4 मायनस हिअर इट इज 25/2. 2 ने याला डिवाइड केला 2 2 हे बघा 25/2 minus 25/2 that is equal to 0 येणार. Therefore m is equal to 5/2 is solution of given
quadratic equation. Therefore it is किंवा आपण म्हणू therefore 5/2 is one of the root of quadratic equation. दिलेल्या क्वाड्रॅटिक इक्वेशन मधलं एक रूट ते आपल्याला भेटला. असे किती असतात? 2 असतात क्वाड्रॅटिक इक्वेशनला. ठीक आहे, तर एवढा पार्ट लिहून घ्या. आपण पुढच्या क्वेश्चन कडे जाणार आहे. राईट डाऊन दिस. नंबर 5, क्वेश्चन नंबर 5 काय दिलेला आपण लिहून घेऊ इथे एक्सरसाइज मधला. फाइंड k if x is equal to 3 is the root of the equation kx square minus 10x plus 3 is equal to 0. ठीक है. आता या ठिकाणी x is equal to as सांगायचं x is equal to 3 is a root of the quadratic equation. हे जे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे त्याचं रूट दिलेलं आहे. रूट दिलेलं आहे म्हणजे काय? ही व्हॅल्यू जर ह्या पार्ट मध्ये इतकी टाकली तर इक्वल टू 0 येणार आहे. हे फिक्स आहे. समजतंय? ठीक आहे, मग रूट दिलेलं आहे आपल्याला म्हणून आन्सर चालू केलं की ही लाईन परत लिहिणं गरजेचं आहे. ठीक आहे, कोणती इक्वेशन? x² minus 10x plus 3 must be equal to 0 at x is equal to 3. हे इक्वल टू 0 येणार जेव्हा x is equal to 3 असणार, असं मी या ठिकाणी लिहिलेलं आहे. Therefore चला व्हॅल्यूज पुट अप करा. 4 into 3 square minus 10 into 3 plus 3 is equal to 0. कॅल्क्युलेशन करूया. 3 चा स्क्वेअर 9 into k minus here it is 10 into 3 minus 30 plus 3 is equal to 0. 9k minus 30 plus 3 minus 27 is equal to 0. 9k minus 27 RHS ला गेला plus 27. k is equal to 27 by 9. k is equal to 3. तुम्हाला हेच विचारलं होतं फाइंड k. k ची व्हॅल्यू आपली आली 3. 9 3 जा 27. ठीक आहे, 3 इज द आन्सर. हे लिहून घ्या. आणि ह्या एक्सरसाइज मधला क्वेश्चन नंबर हा 5 झाल्यावरती 6 मध्ये ऍक्टिव्हिटी आहे. सिमिलर आहे ह्याच एक्झाम्पल सारखी. दॅट विल बी युअर होमवर्क. हा होमवर्क कंप्लीट करा आणि मला सेंड करा. ओके, राईट डाऊन दिस. आणि आज लक्षात घ्या आपली ही एक एक्सरसाइज झालेली आहे. याच्या पुढचा जो पार्ट आहे एक्सरसाइजचा क्वेश्चन नंबर 6 तो मी तुम्हाला होमवर्क दिलाय. ठीक आहे, याच्यानंतर आपल्याला खूप इम्पॉर्टंट पार्ट चालू होणार आहे या चॅप्टर मधला, सोल्युशन ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन बाय फॅक्टरायझेशन. म्हणजे आपल्याला एक क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे त्याचे फॅक्टर्स पाडायचे असतात. फॅक्टर्स का बरं पाडायचे असतात? तर त्याची रूट्स फाइंड आउट करण्यासाठी. आता आपल्याला कसं आहे, एक्सची व्हॅल्यू ते देत होते, आपण पुट केली, आपण म्हणायचो 0 आलं, ओके 0 आलं तर इट इज अ रूट, 0 नाही आलं तर म्हणणार काय इट इज नॉट अ रूट. पण आता जे पुढे जे आपल्याला बघायचं आहे नेक्स्ट लेक्चरमध्ये, त्याच्यामध्ये जे काय फॅक्टरायझेशन मेथड आहे त्याच्यामध्ये आपण ह्या एक्सच्या व्हॅल्यू फाइंड आउट करणार आहे. जे काय क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेलं असतं त्याच्यातून त्या एक्सच्या व्हॅल्यूज फाइंड आउट करणार आहेत की त्या क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये जर पुटअप केल्या तर त्याची व्हॅल्यू काय भेटणार? क्वाड्रॅटिक इक्वेशनची आपल्याला 0 भेटणार. इट मीन्स वी हॅव टू फाइंड आउट द रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन इन द टुमॉरोज लेक्चर. ठीक आहे, आज आपण या ठिकाणी थांबू. हॅव अ नाईस डे. टेक केअर. बाय बाय.